प्रक्रिया पार पडली आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जे स्ट्रॉंग रूम जे आहेत ते हिंगोली शहरातील कल्याण मंडप म्हणजेच नगर परिषदेचं हे कल्याण मंडप आहेत आणि याच कल्याण मंडपाच्या दुसऱ्या मजल्यावरती तिसऱ्या मजल्यावरती जे आहे ते स्ट्रॉंग रूम आहे आणि याच स्ट्रॉंग रूमच्या अवतीभोवती जे आहे ते पोलिसांचा असा तगडा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मागच्या 2 तारखेपासून जे आहे ते असाच बंदोबस्त या ठिकाणी या कल्याण मंडपामध्ये आहे आणि अजून काही दिवस असाच बंदोबस्त देखील राहणार आहे। या ठिकाणी काही महाराष्ट्र पोलीस असतील, त्याचबरोबर SRP ची एक तुकडी असेल, असे अनेक पोलिसांचे पथक जे आहेत ते तैनात आहेत। याच कल्याण मंडपाच्या दुसऱ्या मजल्यावरती जे आहे ते SRP ची एक तुकडी आहे। तर या ठिकाणी CCTV ची मोठ्या प्रमाणात नजर आहे। आपण बघतोय की मागच्या अनेक दिवसापासून या ठिकाणी जे आहे ते स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली आणि या स्ट्रॉंग रूम मध्ये जे 2 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली त्याची सगळे EVM मशीन जे आहेत ते इथे आहेत। आपण बघतोय या ठिकाणी जवळपास 30 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे लावलेले आहे आणि या CCTVच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी जे आहे ते आपण बघतोय की ही जी आहे ती EVM ची सील आहे आणि याच रूम मध्ये जे आहे ते सीलबंद आणि पॅकबंद EVM मशीन ठेवलेले आहेत। या दोन्ही आपण रूम बघतो की जसे आहेत। दुसरीकडे हे CCTV चे विंडो ज्या स्क्रीनवरती आहेत तर या विंडोच्या माध्यमातून जे काही राजकीय नेते येतील, त्यांचे प्रतिनिधी येतील, त्यांच्यासाठी जे आहे ते हे सगळं या ठिकाणी ओपन ठेवलेलं आहे। मात्र मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यामध्ये जे आहे ते काही ठिकाणी ज्या त्या पक्षाचे लोकप्रतिनिधी EVM ला पहारा देतात, मात्र हिंगोलीमध्ये जे आहे ते हे सगळं EVM जे आहेत ते पोलिसांच्या भरोशावरती आहेत आणि पोलिसांच्या विश्वासावरती ही सगळी हिंगोलीतली स्ट्रॉंग रूम आपल्याला पाहायला मिळते। अजून काही दिवस जे आहे ते 21 तारखेपर्यंत या स्ट्रॉंग रूमची देखभाल जी आहे ते पोलीस असतील, त्याचबरोबर इथली निवडणूक आयोग असेल यांनी जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ज्या काही उमेदवारांचा आक्षेप असेल त्यांनी इथे येऊन बसावं, त्यांना जे काही सुविधा लागतील त्याही सुविधा पुरवण्याचं काम निवडणूक आयोग करणार असल्या तरी प्रशासनाच्या वतीनं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।